नमस्कार. या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आपण प्रचारामध्ये आलेल्या मुद्द्यांचा इ या 8 दिवसाच्या रणधुमाळीमधली असणारी चर्चा आपण डायरेक्ट थेट पाहूया आणि त्या मुद्द्यांना हात घालून त्याच्यावर एक राजकीय विश्लेषण करूया. या महानगरपालिकेच्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे प्रचार यंत्रणा राबली आणि त्याचा परिणाम थेट मतदारावर कसा होईल याच्यावर थोडंसं भाष्य करूया. सुरुवातीला आपण मुंबई महानगरपालिकेपासून सुरुवात करूया. मुंबई महानगरपालिकेचं थंड वाटणारं वातावरण, एक राजकीय गरमागरमी ही शेवटच्या टप्प्यामध्ये 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात झाली. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी शाखांना भेटी दिल्या आणि प्रचार यंत्रणा राबवली आणि पूर्ण सूत्र हे आदित्य ठाकरे यांच्याकडे दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणामध्ये रंग देण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या दिवशी 11 तारखेला सभा झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची, आणि सभेत काय होणार याच्यासाठी उत्सुकता सर्वांनाच होती आणि कुठल्या मुद्द्यांना हात घालणार, याच्यावर कशा पद्धतीने भाष्य करणार आणि तिथून कशा पद्धतीने राजकीय रंग येणार याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या. आणि ग्रामीण भागातल्या जनतेचा, जरी निवडणुका महानगरपालिकेच्या असतील तरी सर्वसामान्य जनतेचं सुद्धा या सभेकडे सर्वांचं लक्ष होतं. आणि ती सभा कशा पद्धतीने होणार आहे, वादळी होणार का, किंवा कशा पद्धतीने मुद्दे हे घेणार. त्या सुरुवातीच्या भाषण जर केलं असेल तर ते आदित्य ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात विकासाच्या मुद्द्यांना हात घातला आणि विकासाच्या भाष्य केलं. मुंबईमध्ये काय केलं आणि मुंबईमध्ये काय करणार या दोन्ही गोष्टींचा लेखाजोखा मांडला. हे आम्ही करून दाखवलं या शब्दावर त्यांनी भर दिला आणि ठाकरेंचा शब्द या 2 गोष्टींचा मोठ्या प्रमाणात ओहापोह केला आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेला किंवा मतदारांना हात घालण्याचा प्रयत्न केला. 28 प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा जनतेमधून घेऊन मोठ्या प्रमाणात त्यांचं त्या गोष्टीची चर्चा केली, की मुद्द्यांची चर्चा केली आणि त्यामुळे जनमानसामध्ये ते मुद्दे जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतरचा सभा झाली ती राज ठाकरे हे कशा पद्धतीनं त्यांचा मोठ्या प्रमाणात मुद्दा होता की मराठी आणि अमराठी याच्यावर भाष्य करतील असं जनतेला, सर्वसामान्याला वाटलं होतं. परंतु तो बाजूला ठेवून महाराष्ट्र आणि मुंबई आणि महाराष्ट्राची अस्मिता, मराठीची अस्मिता आणि महाराष्ट्र प्रेम या गोष्टीवरच मोठ्या प्रमाणात भर दिला. आणि कशा पद्धतीने हे संकट महाराष्ट्राशी घोंघवतं किंवा मुंबईशी घोंघवतं याचा एक उत्तम उदाहरण हे अदानी उद्योग समूह 2014 पासून 2025 पर्यंत कशा पद्धतीने वाढला, कशा पद्धतीने कब्जा केला आणि कशा पद्धतीने या गोष्टींचा ओहापोह केला आणि मराठी आणि अमराठी मुद्द्यांना थोडासा बगल देण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या सभेतून झाला. त्यानंतरच्या सभेमध्ये जर महत्त्वाचे मुद्दे असतील तर हिंदुत्व आणि मराठी आणि मुंबईकर या 2 गोष्टीवरच भर दिला. जो की मुंबईकर असेल मूळचे, त्यांच्याशी कुठलंही वैर नाही या गोष्टीला सुद्धा हात घातला. जे की इतर बाहेरून येणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीने तेढ वाढवले या गोष्टीवर भाष्य केलं आणि मोठ्या प्रमाणात एक जी की संभ्रमाची अवस्था होती त्यासाठी अस्मितेचा मुद्दा तो मराठीचा केला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि ही निवडणूक कशासाठी का आवश्यक आहे, कशासाठी निवडून द्यायचे ठाकरेंना याच्यासाठी मोठ्या प्रमाणात हे केलं. आणि त्याला जे की मुद्दे उपस्थित केले त्यांना उत्तर कशा पद्धतीने भाजप दिली याच्यासाठी सुद्धा लोकांची उत्सुकता होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. विकासाचे मुद्दे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील किंवा हे असतील जातीय तेढ निर्माण करण्याचा जो प्रकार आहे ते सोडून मुंबईसाठी काय करता येईल याच्यासाठी भाष्य केलं आणि मोठ्या प्रमाणात ही सभा यशस्वी झाल्यासारखी झाली. त्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची सभा झाली. परंतु आपण पहिलंच सांगितलं होतं की राज ठाकरे जे भाष्य करतील त्यांना उत्तर देण्याची फक्त कोण नेते उत्तर देतात याच्यावर सगळ्या सभेचं ही राहील. परंतु कशाही पद्धतीनं त्या सभेला उत्तर दिलं नाही. मोठ्या प्रमाणात चर्चा झाली, ती गर्दी, इतर विषय, आलेले लोकांच्या प्रतिक्रिया, जे की पनवेल इतर भागातून काही लोक आले होते सभेला, म्हणजे याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. म्हणजे की विकासाचे मुद्दे किंवा इतर मुद्द्यांना न हात घालता अंतर्गत गोष्टीवरच तेढ निर्माण झाला. याच्यामध्ये दुसरा एक इफेक्ट झाला की महायुतीमध्ये असणारा शिंदे आणि भाजप या दोन्ही पक्षामध्येच मोठ्या प्रमाणात कुठंतरी तेढ निर्माण करण्याचे प्रकार वाढले. मुंबईमध्ये युती असेल
परंतु इतर भागामध्ये त्यामुळं मनं दुखावले कार्यकर्त्याची. त्यामुळे जे की युती सक्षमपणे होणार होती, प्रचार यंत्रणा सक्षमपणे. मी पहिलेही सांगितलं होतं की अमित सातम असतील किंवा आशिष शेलार असतील किंवा तिथं मुंबईचं सूत्र कुणाकडे देतात याच्यावर सर्व काही अवलंबून आहे. परंतु अमित साटम यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारात ते थेट उत्तरं दिले नाहीत किंवा एक गरमागरम वातावरण तयार केलं नाही. इतर गोष्टीवरच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि त्या पद्धतीने ही प्रचार यंत्रणा मुंबईमधली राबवली. त्याच्यामध्ये काँग्रेस असेल किंवा शरद पवार ते राष्ट्रवादी असेल यांनी सुद्धा ज्या जागा आहेत त्या जागेवरच जास्तीत जास्त फोकस केलं. विरोधात कुठेही बोलले नाही, कुठेही तेढ निर्माण होणारे वाक्य कुठेही आले नाही. अशा पद्धतीने मुंबईचं वातावरण हे शांततेत, ना गरमागरमीत नाही. परंतु इतर मुद्दे जर असेल तर मराठी अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता आणि इतर गोष्टी याच्यामध्ये पुन्हा शेवटच्या टप्प्यामध्ये 2-3 नेत्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला, जो की संघर्ष होता. मनोज जरांगे पाटील यांनी असतील मराठा आणि ठाकरेच्या हातातच मुंबई दिली पाहिजे या गोष्टीवर भर दिल्यामुळे मराठा सेवकसुद्धा मोठ्या प्रमाणात कामाला लागले. त्याच पद्धतीने राजू शेट्टी असतील किंवा इतर पक्षांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात ठाकरेंच्या बाजूने झुकतं माप दिल्यासारखं आजच्या घडीला तरी वाटते आणि त्या प्रचार यंत्रणेतल्या मुद्द्यावरून वाटतंय की मुंबईमध्ये पुन्हा ठाकरेकडेच सत्ता जाईल असे आजच्या घडीला तर वाटते. तुम्हाला काय वाटते तेही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून कळवा. कारण की आपण हे पहिल्या दिवसापासून जशी युती झाली, प्रचाराचे मुद्दे आले, उमेदवारी दिली, बंडखोरी असतील किंवा ह्या गोष्टी आणि त्याच्यानंतर एक टप्प्यामध्ये आपण राजकीय विश्लेषण सुद्धा सांगितलं होतं की ठाकरेंनाच का? कारण की मूळ मुद्दे बारीक बारीक गोष्टीवर आपण निरीक्षण केलं आणि त्या गोष्टींचा उहापोह केला आणि त्या माध्यमातून सांगितलं होतं की मुंबईमध्ये ठाकरेंच्या जागा का वाढतील. कारण की इथं एक बारीक जर विचार केला तर एकनाथ शिंदे आणि भाजपने युती केली असेल तरी अनेक ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये वाद निर्माण झालेले आहेत. त्याचे पडसादसुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. हे झालं आपण मुंबईपुरतं विश्लेषण केलं. त्यानंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपला जर नुकसान कुठलं असेल तर बंडखोरीचं. तेथील स्थानिक निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी नाही दिली. परंतु सुधाकर बडगुजर यांनी थेट पक्षात येऊन स्वतःच्या घरामध्ये 3 उमेदवार दिले. मुकेश शहाणे सारखे कार्यकर्ते असतील त्यांना बडतर्फ केलं. त्यामुळे अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली आणि शेवटच्या टप्प्यामध्ये बडतर्फीचे आदेश आल्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात वाढली. बडतर्फ केल्यामुळे लोकांमध्ये नाराजीचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे नाशिकच्या मधले गणितंसुद्धा बिघडणार. तिथं असणारे गिरीश महाजन यांनी लावलं तो व्हिडिओ यामुळे सुद्धा तिथले जे महानगर प्रमुख आहेत यांची सुद्धा नाराजी ओढवली आणि शिंदेच्या कार्यकर्त्यांनी हमरी तुमरीवर येण्याचा प्रकारसुद्धा तिथं गिरीश महाजन यांना पाहावा लागला. इथं महायुती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजप आणि शिवसेनेचे शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची नाराजी आहे. इथं फ्रंटला मोठ्या प्रमाणात कुठलाही एखादा जे जुने सुनील बागुल असतील, अजय बोरस्ते असतील, विलास शिंदे असतील यांचं कुठेही फ्रंटला आलेले दिसले नाहीत आणि मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणेमध्ये कशा पद्धतीनं राबवून घेतात. इथंच झालेल्या सभेमध्ये नाशिकच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी 2017पर्यंतच्या कालखंडामध्ये कुठल्या विकास कामं केले आणि कशा पद्धतीनं नाशिक बदलत चाललं होतं त्या पद्धतीनं कामकाजाचा लेखाजोखा मांडला आणि उद्धव ठाकरे यांनी ठाकरेंची साथ दोन्ही गोष्टींना कारणीभूत कारण सांगितलं आणि तिथं असणारे वसंत गीते असतील किंवा तिथले नेते असतील या सर्वांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि मोठ्या प्रमाणात रंगत आणली. ते थेट भाजप आणि ठाकरे गटांच्या युतीबरोबर इथं कुठंतरी शिंदे गट थोडासा कमकुवत झाल्याचा आपल्याला जाणवला गेला आणि भाजपला जर कुठं इथं नुकसान होईल तर ते बंडखोरामुळे. अनेक लोकांनी पक्षवाढीच्या कालखंडामध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी भाजपवाढीसाठी प्रयत्न केला. परंतु तिथल्या स्थानिक आमदारांना सुद्धा विश्वासात न घेता तिथली ज्या उमेदवाऱ्या वाटप केल्या किंवा AB फॉर्म वाटपच्या शेवटच्या घटनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तंटे निर्माण झाले. जो AB फॉर्म आहे पळवापळवीचा प्रकारसुद्धा नाशिकमध्ये आपल्याला पाहायला भेटला आणि यामुळे नाशिकचं वातावरण ज्या पद्धतीनं ढवळून निघालं राजकीय वातावरण त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात भाजपला याचं नुकसान हो. इथं जर पाहिलं तर इथल्या दोन्ही गोष्टीमध्ये एक ठाकरे आणि तिथला स्थानिक मतदार कशा पद्धतीने सामावून घेतो आणि त्या पद्धतीने कशा पद्धतीने मतदाररूपी कशा पद्धतीने प्रचार यंत्रणेमध्ये राबतो याच्यावर तिथले गणित अवलंबून आहे. त्याचं
आपण राजकीय समीकरण आपण मागील भागामध्ये सुद्धा राजकीय विश्लेषणसुद्धा केलेलं आहे आणि त्या माध्यमातून नाशिकचा निकाल कसा लागेल याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची महानगरपालिका आहे ती नवी मुंबई. नवी मध्ये ठाकरेंची थोडे कमकुवत असेल ठाकरे, परंतु तिथली जर खरी लढत असेल ते शिंदे आणि गणेश नाईक या पारंपरिक दोन्ही नेत्यामध्ये असणारं द्वंद्व इथं आपल्याला पाहायला भेटलं आणि तिथं मोठ्या प्रमाणात टांगापलटी घोडे फरार या शब्दाची चर्चा मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्या चर्चेचं स्वरूप म्हणजे की गणेश नाईक यांनी पूर्णपणे तिथली प्रचार यंत्रणा आपल्या हाताशी धरली आणि तिथं शिंदेना शह देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणेमध्ये राबवले. अनेक मुद्द्यांना हात घातले. तिथली महानगरपालिका कशा पद्धतीने सक्षम होती, कशा पद्धतीने ठेवी होत्या, परंतु या प्रशासकीय कालखंडामध्ये तिथल्या ठेवी गायब झाल्या आणि कशा पद्धतीनं इथल्या महानगरपालिकेच्या ज्या प्रशासकीय कामकाजामध्ये कशा पद्धतीने हस्तक्षेप केला आणि मोठ्या प्रमाणात याचं नुकसान कसं तिथल्या नवी मुंबईतल्या लोकांना झालं याचं स्पष्टीकरण केलं आणि त्या माध्यमातून एकाकी पूर्णपणे महानगरपालिकेचा गड आपल्या माध्यमातून शाबूत होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेश नाईक यांनी प्रयत्न केले. तिथं नरेश मस्के असतील किंवा इतर असतील जे की पारंपरिक चौगुले हे जे की एकनाथ शिंदेशी एकनिष्ठ असणारे, परंतु तिथलं आपलं प्रभुत्व दाखवण्याच्या ऐवजी त्यांनी स्वतःच्या कुटुंबातल्या मुलांनाच उमेदवारी देऊन त्यांनाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला. इथं कुठंही पक्षवाढीसाठी प्रयत्न केला नाही परंतु गणेश नाईक यांनी पूर्णपणे तिथला कब्जा कशा आपल्या हातात आहे, कशामुळे नवी मुंबईची सत्ता हे गणेश नाईकाकडे हवी याच्यावर मोठ्या प्रमाणात भाष्य केलं आणि तिथला मतदार एका उंचीपर्यंत नेण्या एक तिथला टप्पा ओलांडला आणि त्या माध्यमातून तिथल्या महानगरपालिकेमध्ये गणेश नाईक हेच यांचंच प्रभुत्व सो कर्तृत्वावर तिथं अवलंबून आहे. इथे भाजपचा कुठलाही प्रकारचे गोष्टी वापरल्या नाहीत किंवा प्रचार यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या याच्यावर पूर्णपणे तो गड आपला शाबूत होण्यासाठी गणेश नाईक यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला यश येईल अशी आमच्यामध्ये खात्री वाटते. त्यानंतरची महानगरपालिका आहे ठाणे. ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक प्रकारचे गुंतागुंतीचं राजकारण आहे आणि जो एकनाथ शिंदे यांचा गड आहे तो गड कशा पद्धतीने शाबूत होता याच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. इथं मनसे आणि ठाकरे यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात शह देण्यासाठी प्रयत्न केला. प्रचार यंत्रणा व्यवस्थित राबवली. अनेक मतदारसंघ एकत्रित उमेदवारी वाटप करताना अनेक मतदारसंघाचा अदलाबदल केली आणि अतिशय सक्षमपणे मतदारसंघ वाटून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु इथंही जो मुस्लिम बहुल मतदार आहे मुंब्रा विकास आघाडी जे की त्यांना 4 जागा दिलेल्या आहेत युतीमध्ये, इथं सुद्धा कशा पद्धतीने दोन्ही गट सामावून घेतात. उदाहरणार्थ भाजप आणि एकनाथ शिंदे याच्यावर पूर्णपणे दोन्ही गटाची जर युतीचा जर प्रकार आपण पाहिला असेल तर ठाणेमध्ये एकनाथ शिंदे यांना भाजपची गरज होती आणि भाजपला मुंबईमध्ये एकनाथ शिंदेची गरज होती. या दोन्ही गोष्टीचा विचार करून दोन्ही ठिकाणीच युतीचा चांगल्या प्रकारे युती केली आणि युतीचा फायदा जास्तीत जास्त आपल्या पक्षाला कसा होईल याच्यासाठी या दोन्ही पक्षांनी प्रयत्न केला. परंतु इतर ठिकाणी युती करण्यास मोठ्या प्रमाणात टाळाटाळ केली. दोन्ही पक्षांनी केली असेल त्या जागेचा प्रश्न असेल, इतर गोष्टी असतील, परंतु स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल या गोष्टीचा सुद्धा आपण या प्रचार यंत्रणेमध्ये आपल्याला भाग जाणवला असेल. आपण मुंबईसारख्या ठिकाणी पाहिलं असेल की 50 खोके या गोष्टीची सुद्धा चर्चा झाली की युतीमध्ये लढत असताना सुद्धा भाजपच्या उमेदवारांनी एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांना डिवचण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. हे प्रकार सुद्धा आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. ही झालं ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि मुंबई. कल्याण डोंबिवलीमध्ये तर मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडणुकीचा फंडा आपण पाहिलेला आहे आणि तिथं चर्चा तिथली स्थानिक नेतृत्वावर पूर्णपणे अवलंबून आहे आणि इथला जास्त गाजावाजा कल्याण डोंबिवलीचा कुठल्याही प्रकारे झालेला नाही. तिथला ग्रामीण मतदार आणि कोळी मतदार कशा पद्धतीने मतदान करतोय, तिथला स्थानिकचा मतदार कशा पद्धतीने वळतोय याच्यावर सर्व इथलं समीक्ष तिथल्या स्थानिक नेतृत्वावरच अवलंबून आहे आणि इथल्या जर जागा जर पाहिल्या तर सगळ्यांना कशा पद्धतीने जागा भेटता याच्यावरच पूर्णपणे तिथलं सगळं सूत्र अवलंबून आहे. राजू पाटील असतील किंवा इतर नेते असतील, श्रीकांत शिंदे ठाण मांडून आहेत
कल्याण डोंबिवलीसाठी त्यांच्या मतदारसंघामध्ये येणारा हा मतदारसंघ या पद्धतीनं. त्यानंतर आपण पाहूया महानगरपालिका पुणे आणि पिंपरी चिंचवड. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर पाहिलं तर इथं जास्तीत जास्त चर्चा आहे ते महायुतीमधला असणारा अंतर्गत वाद, याच्यावरून मोठ्या प्रमाणात इथली महानगरपालिकेची निवडणूक रंगली. महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातला जो द्वंद्व होता ते द्वंद्व एकेरी उल्लेखापर्यंत आला आणि मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणेमध्ये जर चर्चा कोणती असेल तर दोनच नेत्यांची चर्चा झाली आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एक राजकीय वैर निर्माण झाल्याचा प्रकार इथं झालेला आहे. याच्यामध्ये मुद्दे विकासाचे असतील किंवा अजित पवार यांनी 27 वर्ष कशा पद्धतीनं महानगरपालिका चालवली पिंपरी चिंचवड याच्यासाठी प्रयत्न केला असेल. महेश लांडगे यांनी स्वतःचे भावकीतले रवी लांडगे यांना पक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात एक अंतर्गत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि रवी लांडगे स्वतः बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्याचा सुद्धा फायदा त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होणार आहे. दुसरी इतर भागातल्या ज्या मतदारसंघातल्या ज्या उमेदवारी देताना इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात दमछाक झालेले आहे. भाजपचा पारंपरिक उमेदवार असणारा पारंपरिक एकनिष्ठ कार्यकर्ता असतात तिथं सुद्धा बंडखोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवडवर आहे. परंतु तिथलं पूर्णपणे नेतृत्व हे महेशदादा लांडगे यांनी स्वतः घेतलं आणि अजित पवार यांनी पूर्णपणे त्या पिंपरी चिंचवड महानगर प्रचार यंत्रणेमध्ये स्वतः सहभाग घेऊन डोर टू डोर, वार्ड टू वार्ड अशा प्रकारचा प्रचार यंत्रणा केला आणि तिथली रंगत ही मोठ्या प्रमाणात वाढवली. इतर पक्षांना या याद्यामध्ये कुठेही संधी न भेटण्याचा प्रकार वाढला. दोघांच्या द्वंद्वामध्ये चर्चा झाली ह्या दोन्हीच पक्षांची, इतर पक्षांची. परंतु इथंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, मनसे यांना कमी लेखून चालणार नाही. त्यांनी सुद्धा सक्षम उमेदवार दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी प्रचार यंत्रणा सुद्धा त्या पद्धतीनं राबवले. इतर गोष्टीचा सुद्धा हात घातलेला विकासाच्या मुद्दे असतील किंवा तिथले स्थानिक नेते असतील, जुने माजी आमदार असतील, त्यांच्या उमेदवार असतील आणि पुण्यामध्ये जर वसंत मोरे इतर असतील यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणेमध्ये सहभाग घेऊन आणि पुण्यामधले म्हणलं की मराठवाड्यातले अनेक मतदारसंघातले लोक तिथं जाऊन स्थायिक झालेले आहेत आणि मराठवाड्यातल्या अनेक नेत्यांनी त्या प्रचार यंत्रणेमध्ये सहभाग घेतला असेल. उदाहरणार्थ ओमराजे निंबाळकर असतील, कैलास पाटील असतील, सुरेश धस असतील, यांनी सुद्धा प्रचार यंत्रणेमध्ये रंगत देण्याचा प्रयत्न केला आणि तिथल्या स्थानिक नेतृत्वाला गावाकडल्या लोकांना साथ घालण्यासाठी आणि मतदान का याच पक्षाला करायचे किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा भाजपला का करायचे याचं पूर्णपणे म्हणजे की गावकी ते भावकी पर्यंतचा प्रचार या महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. कारण की गावकी का म्हणतो की गावकी ते भावकी हे का म्हणतोय तर गावकी म्हणजे की गाववाले तिथले स्थानिकचे गाववाले नेते आणि भावकी म्हणजे की इकडून मराठवाड्यातून आलेले नेते, स्थानिक नेते तिथले रहिवासी असणारे आणि त्यांनी तिथल्या उद्योगामध्ये भरभराटी करून उमेदवारी मिळवल्या अशा लोकांमध्ये सुद्धा इथं खरं राजकीय द्वंद्व म्हणायचं की निकालासाठी. परंतु इथले निकालसुद्धा काही पद्धतीने फिरू शकतात, जे की सक्षम उमेदवार आहेत त्यांना निवडून येण्याची साथ मोठ्या प्रमाणात घातल्यामुळे जे प्रामाणिक एकनिष्ठ आणि कामगार आहे या गोष्टीमध्ये जर आपल्याला जर या प्रचार यंत्रणेमध्ये असेल तर चंद्रकांत पाटील आपल्याला कुठेही दिसले नाहीत. याची ही गोष्टसुद्धा महत्त्वाची आहे, जे की तिथले स्थानिक नेते असतील. परंतु प्रचार यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली ती महेशदादा लांडगे, अजित पवार आणि सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचीच मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि इथली निवडणुकी ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशाच पद्धतीने राहिली. एकनाथ शिंदे यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं प्रभुत्व दाखवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु नाना भानगिरे आणि नीलमताई गोरे यांच्यातील जे वाद सुरुवातीच्या कालखंडात झाले, विजय शिवतारे यांच्याबरोबर जे चर्चा झाली, तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन तिकीट वाटप केले, या नेरेटिव्ह सेट केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसेना तिथं कुठंतरी कमकुवत वाटत आहे आणि प्रचार यंत्रणांमध्ये एकसंध राहण्यासाठी शिवसेना तिथं कुठेही कमी पडली आजच्या घडीला तरी आज वाटते. आणि त्यानंतर आपण निकालातून पाहूया कशा पद्धतीने. त्यानंतर आपण पाहूया छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगरची निवडणूक खरी गाजली ती वेगळ्या मुद्द्याने. सुरुवातीच्या कालखंडात उमेदवारी नाही दिल्यामुळे गाडी अडवणे, गाडी ही करणे, शिवीगाळ करणे, कुणाच्या चापट मारणे, हे प्रकार भरपूर छत्रपती संभाजीनगरमध्ये. तिथं कुठंतरी जातीय रंग देण्याचा सुद्धा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढला
आणि उमेदवारी देताना मोठ्या प्रमाणात चूक झाल्यासारखी इथं जाणवली आणि इथं निष्ठावंत कार्यकर्ते डावलल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजपची इथं फजिती झाल्याचा प्रकार जाणवला. सुरुवातीच्या कालखंडामध्ये युती करण्यासाठी दोन्ही पक्ष तयार होते, परंतु संजय शिरसाट आणि अतुल सावे असतील किंवा इतर नेते असतील भाजपचे, भागवत कराड असतील, यांच्यामार्फत युतीमध्ये मोठ्या प्रमाणात स्वीकारली नाही आणि शेवटच्या क्षणामध्ये युती तोडल्याचा प्रकार झाला आणि तिथून मोठ्या प्रमाणात फजिती झाली दोन्ही पक्षाची उमेदवारी देताना. अनेक पक्षांना बाहेरून घेतलेल्या पक्षातल्या उमेदवारांना सुद्धा उमेदवारी दिली आणि त्याचे पडसाद निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आणि त्या नाराजीचा फलस्वरूप म्हणजे मोठ्या प्रमाणात बंडखोरी वाढली. तिथं जर पाहिलं असेल तर तिथं कुठंतरी संजय शिरसाट यांना एकाकी पाडण्यासाठी अंतर्गत खेळ झालेला आहे आणि तिथून शिवसेनेमध्ये तिथले जंजाळ असतील किंवा यांनी नाराजी मोठ्या प्रमाणात दाखवून दिली आणि परंतु मनोमिलन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात उमेदवार दिले, परंतु सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी एकत्रित प्रयत्न इथंही आपल्याला जाणवले नाहीत. कारण की संजय शिरसाट यांनी आपली मुलगी आणि मुलगा यांना जास्तीत जास्त निवडून येण्यासाठी वारणापुरतंच मर्यादित ठेवलं. पालकमंत्री असणारे संजय शिरसाट यांनी एक स्टार प्रचार न करता त्यांना स्थानिक या गोष्टीमुळे इथला दुसरा मुद्दा म्हणजे की रशीद बाबू यांना शिवसेनेतून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये घेतल्यामुळे अनेक चर्चा झाली. जुन्या निवडणुका जर आपण पाहिल्या असेल खान किंवा बाण या गोष्टीवर चर्चा होतो, परंतु रशीद बाबूची सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चर्चा झाली आणि त्याचं एक प्रकारची मास मार्केटिंगचा प्रकार वाढल्यामुळे पुन्हा भाजपने तो मुद्दा थोडासा बाजूला सारण्याचा प्रयत्न केला आणि मुस्लिम मतदार कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे वळतात या गोष्टीचा विचार करून त्यांनी तो मुद्दा बाजूला ठेवला आणि सभेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी हा जातीचा कुठलाही मुद्दा घेतला नाही आणि त्या माध्यमातून भाषणामध्ये आम्ही आमच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका चालवली, कशा पद्धतीने मी मुख्यमंत्री असताना कुठल्या कुठल्या योजना दिल्या, कशा पद्धतीने पैसे दिले याच्यावर भाष्य केलं. म्हणजे विकासाच्या गोष्टीवरच बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिथल्या स्थानिक नेतृत्वावर निष्ठावंत कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने संधी दिली याच्यावर भाष्य केलं आणि त्या पद्धतीने प्रचारयंत्र राबवले. इथं कुठेही जातीय समीकरण वापरलं नाही, परंतु इथं जर महत्त्वाचा मुद्दा असेल तर MIM जागा जरी कमी पद्धतीने उभा केले असेल, परंतु प्रभुत्व असणाऱ्या या ठिकाणी इथले मतदार कशा पद्धतीने मताचं ध्रुवीकरण होतं याच्यावर पूर्णपणे तिथल्या गोष्टी अवलंबून आहे आणि ते मतदार कशा पद्धतीने जातात याच्यामध्येच. कारण की गेल्या वर्षीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात जागा त्यांच्यासुद्धा वाढल्या होत्या आणि त्याचा नुकसान हे शिवसेना आणि भाजपला सुद्धा झालं. गेल्या वर्षीला भाजपला असेल तर राठोड असतील यांच्यामुळं मार्फत मोठ्या प्रमाणात फायदा झाला, परंतु इथं आता सध्याला जे जुने पारंपरिक नेते होते नंदकुमार घोडेले असतील, किशनचंद्र तनवानी असतील, जयस्वाल असतील, विकास जैन असतील, हे पूर्णपणे शिवसेनेकडे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथलं नेतृत्व हे अंबादास दानवे आणि इतर नेत्यावरच मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि त्यांनी प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवली, जो की प्रचार यंत्रणेमध्ये अंबादास दानवे यांनी मोठ्या प्रमाणात रशीद बाबू यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याचे पडसादसुद्धा अनेक मतदारसंघाचं चित्र बदलू शकतं आणि मुस्लिम मतदारामुळे मोठ्या प्रमाणात जागासुद्धा बदलू शकतात. इथलं वातावरण एका पद्धतीने फिरू शकतं. इथला जर निकाल जर पाहायचा असेल तर इथं एक वेगळी कलाटणी देण्याचा निकाल राहील आणि इथल्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कशा पद्धतीने निकाल लागेल हे आजच्या घडीला तरी सांगता येत नाही, परंतु निकाल हे पूर्णपणे महायुतीच्या विरोधात जाण्याचा दाट शक्यता आहे. कारण की इथं कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत भेटणार नाही हे आजच्या घडीला ठामपणे सांगता येईल. अशा पद्धतीने या महानगरपालिकेच्या प्रचार यंत्रणेमध्ये राहिली ती अहिल्यानगर महानगरपालिका तिथला निकाल आणि पश्चिम विदर्भातल्या ज्या महानगरपालिका आहेत त्याच्यावर आपण सुरुवातीच्या कालखंडामध्ये भाष्य केलं नव्हतं. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण ते भाष्य करत नाही, कारण की तिथल्या आघाड्या युत्या ह्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत आणि तिथल्या स्थानिक नेतृत्वावर पूर्णपणे. परंतु महत्त्वाच्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेचा आपण राजकीय प्रचार यंत्रणा तिथले पडसाद कशा पद्धतीने झाले याच्यावर भाष्य केले. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या कमेंटच्या माध्यमातून तुमच्या काही सूचना असतील त्या आम्हाला सांगता. हे कुठल्याही पक्षाला गृहीत धरून आम्ही भाष्य केलं नाही. हे तिथल्या स्थानिक परिस्थिती, तिथला प्रचार यंत्रणा, तिथल्या कशा पद्धतीने उमेदवारी दिल्या या सर्व गोष्टीचा आणि ह्या आठवड्यात झालेल्या वेगवेगळ्या घटना यांचा
पूर्णपणे लोकांजोका घेऊन राजकीय विश्लेषण केलेलं आहे. इथं कुठेही कुठल्याही पक्षाला झुकतं माप न देण्याचा आमचा हा मानस नाही. आमचं थेट भाष्य जे पोटात ते ओटात या पद्धतीने आम्ही भाष्य करत आहोत आणि ग्रामीण पत्रकारितेला जास्तीत जास्त वाव देण्यासाठी आपल्यासारख्या सर्व जाणकार मतदारांनी आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त एक ग्रामीण भागातल्या पत्रकाराला आपल्या माध्यमातून जोडण्यासाठी प्रयत्न करा. एक संधी द्या हीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद. जय भारत.